तुझं लग्न किंवा संसार कधीच तुटणार नव्हता जानवी, तुटणारही नाही. हे नोटीस वगैरे सगळं रिॲक्शन होती. माझा नातू जरी असला तरी नोटीस पाठवून श्रीनं चूक केलेलीच आहे. त्याचा हेतू तुला हवं ते देण्याचा होता. तरीही तुला हे खरंच हवंय का हे समजून घेऊ शकलाच नाही ना तो नवरा म्हणून. भले त्याला कोणीही कितीही सांगो, त्याचा त्याच्या लग्नावर बायकोवर विश्वास असायलाच हवा. त्यानं जेव्हा मला नोटिशीबद्दल सांगितलं ना, तेव्हा अंदाज होता मला त्याला तुला धक्का द्यायचाय, दाखवून द्यायचंय. ते सिरियसली तुटणं नव्हतंच. पण आपण या थराची रिॲक्शन जेव्हा देतो तेव्हा सोपं काहीही उरत नाही हेही त्याला कळायला हवं. त्यानं नोटीस दिली, तू माघार घेतलीस आणि तुमचा संसार पुन्हा सुरू झाला, तर त्या नोटिशीचं, त्याच्या कृतीचं गांभीर्य त्याच्या लक्षातच येणार नाही. त्याला कळायला हवं ना. पुन्हा कधीही असा प्रसंग आला नोटिशीचा तर 100 वेळा त्यांनी विचार करायला हवा. आणि हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा तू आता गंभीर असल्याचा आव आणशील. त्यांना कळू दे ना आपल्या कृतीचे परिणाम काय असतात ते. आईची तुमचं श्रीवर, त्या सगळ्यांवर एवढं प्रेम आहे, पण तरी तुम्ही माझ्या बाजूने त्यांना शिक्षा देताय. माझं त्यांच्यावर प्रेम आहे, खूप प्रेम आहे. पण त्यांनी अनुभवातून शहाणं व्हावं असं मला वाटतं, आणि तेही माझ्या हयातीतच. उद्या मी नसले त्यांना शहाणपण द्यायला, तर त्यांच्या अनुभवातून आलेलं शहाणपणच त्यांच्या कामी येईल ना. हो आईची, श्रीच्या आणि त्याच्या आयांच्या भल्याचा विचार तुमच्यापेक्षा जास्त कोण चांगला करू शकणार आहे. मी शब्द देते तुम्हाला आईची, मी या सगळ्यांना माफ केलं असलं तरी सुद्धा तुम्ही ग्रीन सिग्नल देत नाही तोपर्यंत मी त्यांना माफ केलं असं नाही दाखवणार. आणि तुझ्या प्रेग्नन्सीची बातमीही सांगणार नाहीस. नाही सांगणार. That's like my brave girl. बाबा, तुम्ही आईला काहीच का बोलला नाही? बोलून काही उपयोग नाही बाळा. पण मग तिला काय शिक्षा देणार आहात बाबा तुम्ही? जानू घरात असेपर्यंत तरी काही नाही. म्हणजे? अरे म्हणजे ती बाई विषारी नागिण आहे हे सिद्ध झालेलं आहे. एकदा नव्हे, दोनदा नव्हे, 3दा तिने जानूच्या आयुष्याशी खेळ केलेला आहे. आणि त्याचाच मला सगळ्यात जास्त राग आलाय बाबा. हो, पण आता आपल्याला जरा सबुरीने घ्यायला हवं. पण का? अरे पुन्हा ती काही बाई जाऊन सांगायची जानूला, जानूची स्थिती आहे नाजूक, पुन्हा ही जाऊन तिच्याशी काहीतरी बोलली, काही कुरापती काढल्या, तर त्याचा त्रास होणार जानूलाच. बागे आठवते ना कशी जानूच्या सासरी जाऊन राहिली होती. तिला परत आणण्यासाठी नागदुर्या काढत जायला लागला आपल्यालाच. तिचं डोकं आहे चलाक, पण ते पाताळयंत्रीपणा उपजतच आहे तिच्या. त्यामुळे आता भावनेच्या भरात आपण तिला नामोहरम करण्यात काही अर्थ नाही, आणि तिला त्यामुळे काही फरकही पडत नाही. आपण आता जरा शांत चित्ताने घ्यायला हवं. म्हणजे काय करायचं आपण? जानू तिच्या सासरी जाईपर्यंत आपण शांत राहायचं. म्हणजे काय होईल? म्हणजे तिला वाटेल की आपण तिला माफ केलं, काहीतरी किरकोळ शिक्षा देऊ तिला, म्हणजे बसेल ती काही दिवस गप्प. म्हणजे निदान काही कुरापती तरी काढायची नाही. नाहीतर जावई बापूंना जाऊन भेटेल, जानूला परत हाताशी धरेल, काय करेल सांगता यायचं नाही. कलीचं डोकं आहे तिचं. त्या डोक्यामध्ये कधी काय येईल याचा काही नेम नाही. आणि आता या घडीला आपल्याला जानूपेक्षा दुसरं महत्वाचं या जगात काही नाही. एकदा सुखरूप तिच्या सासरी जाऊन दे बाळासह, मग बघू आपण काय करायचं ते. काय करणार आहात बाबा? या बाईशी नातं तोडणं, तेवढंच करू शकतो मी. मनाने मी तुटलोच आहे तिच्यापासून.
आता कायद्यानेही सोडवून घेईन मला स्वतःला तिच्यापासून. तिच्या बरोबर आयुष्य काढणं अशक्य आहे मला आता. फक्त जानू सासरी जायची वाट बघतोय मी. बाबा बरोबर बोलतायत. मी एवढा विचार केलाच नव्हता. म्हणजे आईच्या डोक्यात नेमकं कधी काय येईल, कशी वागेल सांगताच येत नाही. त्यापेक्षा आता आपण गप्प राहिलेलंच जास्त योग्य आहे. तसंच वाटायला हवं तिला. म्हणजेच ती गप्प बसेल. निदान काही उलटी सुलटी कारस्थानं तरी करायची नाही. पण बाबा तुम्ही ते शिक्षा करणार म्हणालात, त्याचं काय मग? अरे हे काहीतरी मामूली शिक्षा द्यायलाच हवी तिला. नाही तर तिला संशय येईल की यात काहीतरी काळं बेर आहे. म्हणून तिला काहीतरी जुजबी शिक्षा देऊ. म्हणजे बसेल ती गप्प. राहिली या खुशीत की याने माफ केलं आपल्याला. आता ते फार महत्वाचं आहे. बाबा बाबा खरंच तुम्ही या सगळ्यावर किती बारकाईने विचार केला. ही बाई आत्ता आत्ता कळायला लागले रे मला. माझा विश्वासच बसत नव्हता की कोणी असा विचार करू शकेल म्हणून. बाबा तुम्ही जे करा त्यात मी तुमच्या बरोबर आहे. माझा तुझ्यावर आणि तुझ्या ताईवर असलेल्या तुझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास. लक्षात ठेव, आपण हे सगळं जे करतोय ना ते ताईसाठी करतोय. मग त्रास नाही होणार आपल्याला. बरेच वाजले ना. बरेच वाजले. कुठे गेले असतील आई? काय कल्पना नाही ग. सध्या आईचं काय चाललंय कोण जाणे. बेबी वंस तुम्ही एकदा जरा सांगा ना आईला. त्याला म्हणावं ह्या वयात असं घरात कुणालाही न सांगता बाहेर जाणं बरं नाही हो. काही कुठे झालं, कुणाची मदत लागली तर काय करायचं? घरात एकाला तरी सांगून जात जा म्हणावं. हा, एकाला सांगून जायचं असेल तर मला सांगून जात जा म्हणावं. हो मला काय, तुम्हाला कशाला सांगायचं? अगं निदान माझ्या लक्षात तरी राहतं. तुला सांगून काय उपयोग? वंच, एकाला सांगायचं ना, मला सांगून जायचं. हो ना, मग एकाला सांगते ती. श्रीला नाही, कांताला. तुम्ही बघितलं नाहीयेत का दोघांच्यात कसं खुसूरपुसूर चालू असतं ते? हा, मला तर हे काहीच सांगत नाही. निदान श्रीला तरी सांगा म्हणावं. बिचारा आधीच उदास उदास असतो, त्यात हे टेन्शन कशाला? हो ना ग. मला आपलं वाटतं की आता तरी श्रीचा मूड सुधारेल, जरा तो माणसात येईल. आईंना बरं वाटतंय असं म्हटल्यावर तरी जरा उत्साहात असेल. पण नाही, अजून तो असाच हरवलेला. माझं ऐका, लग्न करून देऊया त्याचं. आम्ही ऐकून काय उपयोग आहे बेबी वंस? मला सांगा, आई हे ऐकून चिडली नाही याचा अर्थ आईला याच्यात काहीतरी तथ्य वाटत असेलच ना? हो का ग? हो, म्हणजे मला तरी तसंच वाटतंय. जर आईला पटलं नसतं तर सोडलं असतं काही नाही आपल्याला. हो ना, सोडलं असतं का आपल्याला? मग सरे, ते फोटो आण बरं इकडे. का? आण ना आता, का काय विचारतेस? घेऊन ये. काय ना, दोघांची दिवसभर घरात खलबत चाललेली असतात, कळत नाही. या बघ, तू पाहिले नाहीयेस ना फोटो? नाही. हे बघ, ही बघ. ही आहे ना हं. जर्नलिस्ट आहे. इंग्रजी मासिक आहेत 2, त्यात लिहिते. हो का? अरे देवा, म्हणजे आता ही घरी इंग्रजीत बोलणार. शर्यू, you don't worry. I will teach her English also. Why you looking so? Looking there?
आई आई हे तुला मान्य आहे? एवढंच? मान्य. मग झालं तर. मला वाटलं होतं आता हे घर सोडून जातील किंवा मला घराबाहेर काढतील किंवा केरसुणीने बदडून काढतील. शिक्षा म्हणून काय तर अर्थात आत्ताच्या माझ्या अवस्थेत ते जास्तच आहे. आधीच कमरेत उसण भरलेली आहे. माझी तब्येतही बरी नसते. पण आता काय करणार, शिक्षा तर भोगावीच लागणार. पण काय हो, पण मी हे केलं की तुम्ही मला माफ करणार ना? आई काय झालं ग? वय म्हणजे होत नाही ग आता हे सगळं. काय होत नाही? धावपळ, दगदग. अगं मग कशाला करायची धावपळ आणि कशासाठी? सांगेन. आई काय चाललंय तुझं? तुमचं काय चाललंय ते सांग आधी. आमचं काय? मागे सांगितलं की मी तुला, श्रीसाठी मुलगी बघतोय आम्ही. श्रीला माहित आहे हे? नाही. तुला काही म्हणायचं नाहीये? मला जे म्हणायचे ते म्हणून झालंय या आधीच. पण आता संपलं ना ग सगळं. किती काळ असं कुढत बसायचं श्रीनी तिच्यासाठी? इतकं सोपं नसतं का ते बेबी? अगं असतं आई. आजकालच्या पिढीसाठी हे फार सोपं आहे. म्हणजे कित्येक मुलींची लग्न होतात, मग डिवोर्सही होतात. अगं माझ्याच पार्लर मधल्या दोघींची डिवोर्स झालेत आणि पुन्हा त्यांनी लग्नही केलंय. मला माहितीये तशा मुली. 19व्या वर्षी लग्न होतं, 20व्या वर्षी डिवोर्स होतो आणि मग पुन्हा 21व्या वर्षी दुसरं लग्न करतात. मग दुसरा डिवोर्स कधी? तुला खरं नाही ना वाटत? नाही, तू पुढच्या पिढीची परंपरा सांगतेस म्हणून म्हटलं. परंपरा नाही ग, असं होतं हल्ली. या आजकालच्या पिढीनं या सगळ्याचं काही वाटतच नाही. आपलाच काळ चुकला आई जन्माला यायचा. मलाही राहून राहून असं वाटतं की माझाही जन्म या पिढीत झाला असताना तर मला असं रडत राहावं लागलं नसतं. मग आता काय ठरवलंय तुम्ही? कशाचं? एकूणच तू वेगवेगळे विषय बोलतेस बेबी. तुझं लग्न, तुझा जन्म, श्रीचं दुसरं लग्न. माझं लग्न? आता काय झालं? हे बघ, आता त्याबद्दल काही करू शकत नाही. पण मी जे भोगलं ते श्रीच्या वाट्याला नको यायला. आता काय करणार तुम्ही? श्रीसाठी मुलगी बघणार, अनऑफिशियली त्यांची ओळख करून देणार आणि मग पुढे त्यांचं ते ठरवतील. त्याचा डिवोर्स व्हायचाय अजून. तो होईलच. तिलाच हवाय तर कायद्याने काही प्रॉब्लेम येणार नाही. श्रीला हवा असता आणि तिला नको असताना तर प्रॉब्लेम झाला असता. बराच अभ्यास दिसतोय तुझा यावर. अगं आई, आता काळ बदललाय. पण भावना बदलल्या आहेत का? मग आता बघ ना, श्रीच्या पिढीची मुलं मुली सगळीच माणसं सारखी नसतात बेबी. पण पिढ्या सारख्या असतात ना आई. तुझं सगळं ठरलेलं दिसतंय. हो, तुझा पाठिंबा आहे ना आम्हाला? त्यानं काही अडणार आहे का? असेल तर काम सोपं होईल ना. मला कशातच घेऊ नका, मला आराम करायचा. म्हणजे आमचं आम्ही ठरवू ना. तुम्हाला योग्य वाटेल ते करा. आई असं नको नको बोलूस. बेबी मला आराम करायचंय, मला पडू दे जरा. हो तू पड ना. मी पाय चेपून देऊ का तुझे? नको, मला झोपू दे जरा, त्यानेच बरं वाटेल. आ, बरं मग तू झोप, आपण नंतर बोलूया.
आई अगं तू काय करतेस? उसण भरली ना तुझ्या कमरेत, उठ बघू. राहू दे करते मी. माझ्या नशिबाचे भोग आहेत, दुसरं काय. म्हणजे डॉक्टर म्हणाले आहेत करत राहा, काम करत राहा तुम्ही. असं काही नाही सांगितलंय. तू उठ बघू आधी. मी करते. आधी तुला कामाची सवय नाहीये, आणखी त्रास झाला अशाने तर सोड. अगं अगं ताई, करू दे तिला. पिंड वेडा आहेस का तू? अगं तिचं तिलाच वाटतंय म्हणून करते. बाबा तुम्ही तरी सांगा ना तिला काहीतरी. अगं डॉक्टरांनीच सांगितलंय तिला शरीराची हालचाल न होणं धोकादायक आहे. बसल्या जागी उसण भरली तिच्या. जरा घरातली कामं केली की बरं वाटेल. अहो पण बाबा अगं तिच्या तब्येतीसाठीच म्हणतोय आम्ही. स्नायूंना व्यायाम हवा ना म्हणून. आणि हे सगळं ती तिच्या इच्छेने करते. विचार तिला. विचार विचार. हो 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 अगं मीच म्हणाले की मी करते म्हणून, म्हणजे कसं धडधाकट होईल ना काम करून करून. तुला त्रास होत नाहीये ना? हे बघ झेपेल तेवढंच कर. न झेपणाऱ्या अनेक गोष्टी केलेल्या आहेत तिने. म्हणजे म्हणजे सकाळी अंगणातला केर काढणं, रांगोळी घालणं. बरं मी चहा टाकते. ताईडा, चहा तयार आहे. तू आवर पटकन, मी आणून देतो तुला. ठीक आहे, मी आता स्वयंपाकाचं तरी बघते. ताईडा, नाही म्हणजे तुझा डब्बा बँकेत येतो ना? अरे हो, पण तुमच्या जेवणाचं नको का बघायला? आले. अगं नाही, नको करूस. तू आत्ता करून जातेस आणि दुपारी ते गारढोण खायचं जीवावर येतं. बाबा मग थोडं गरम करून घ्यावं. अगं नको, त्यापेक्षा कला गरम गरमच करेल ना. आणि हो म्हणजे मी दुपारी जेवायला घरीच येतो, त्यामुळे काही टेन्शनच नाही. बाबा पण आईला जमेल का? अगं जमेल की न जमायला काय झालं? काय ग कला, जमेल ना? हो जमेल ना, जमेल जमेल. अगं जमेल मला. मी करेन. तुझा योगाच्या क्लासला जा. आई पण असं एकदम एवढं काम नको करूस तू. करू दे. खूप काही करण्याची शक्ती आहे तिच्यात. ताईडा, तुला उशीर होतो योगाच्या क्लासला जायला. तू तयार हो आणि पटकन निघ. हो आई मी नक्की जाऊ ना? चालेल ना? अगं चालेल ग बाई, चालेल. हा नको काळजी करू. मी करेन. हा मी करेन सगळं. बरं ऐक, तू उगाच सगळं काम करत बसू नकोस. जेवढं जमेल झेपेल तेवढंच कर. सगळं नाही केलंस तरी काही हरकत नाही, मी आल्यावर करेन. उगाच दगदग होईल तुला. ताईडा आवर तू आता, मी चहा आणतो तुझ्यासाठी. चल पटपट. हो. रामा,
हळू हळू